नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. आजचं जे लेक्चर आहे, त्या लेक्चरला जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं आणि अशा पद्धतीने जर तुमचा अभ्यास केला, येणारे ग्रुप बी आणि ग्रुप सी पेपरसाठी, तर तुमचा जो स्कोर आहे, तो म्हणजे तुम्ही पास व्हाल. स्कोर वाढण्याचं ते सोडून द्या, तुम्ही पास व्हाल हेच सांगेल मी तुम्हाला. त्याचं कारण असं आहे का आपण जे पुस्तकं वाचण्याच्या मागे लागलेलो आहे ना, कंटिन्युअसली पॉलिटी झालं का हिस्ट्री. आपला प्लॅन कसा असतो, आता मी पॉलिटी वाचणार आहे पुढचे 10 दिवस, नंतरचे पुढचे 6 दिवस हिस्ट्री वाचल, नंतर जिओग्राफी वाचल. त्या पद्धतीने अभ्यास करून तुमचा रिझल्ट नाही येणार. तुम्हाला पी-वाय-क्यूचा अभ्यास खूप जास्त आता करावा लागणार आहे. त्याचं कारण असं आहे का मागच्या तुम्ही 6-7 वर्षाचे जर क्वेश्चन पेपर बघितले, तर क्वेश्चनचं रिपिटेशन प्रचंड प्रमाणात वाढले आणि ते रिपिटेशन जे रिपीट होणारे क्वेश्चन हे बघा, ग्रुप बीचे क्वेश्चन ग्रुप सीला रिपीट होता, ग्रुप सीचे ग्रुप बीला रिपीट होत आहे. राज्यसेवेचे ग्रुप बी आणि ग्रुप सीला रिपीट होत आहे. त्याच गोष्टी मेन्सला पण तेच होते. तुम्ही आता बघा ग्रुप सी मेन्स जी झालेली, त्याचा जीएसचा पेपर बघा आणि ग्रुप बीचा पण जीएसचा पेपर बघा का तुम्हाला प्रचंड म्हणजे 30 ते 35% क्वेश्चन हे मागचे रिपीट झालेले आणि ते रिपीट झालेले क्वेश्चन जे असतात ना, ते आयोगाने दिलेले आपले फ्रीचे मार्क्स असतात आणि ज्या मुलांचे ते मार्क्स बरोबर म्हणजे ते क्वेश्चन जे बरोबर येतात जे रिपीट झालेले, तेच मुलं तुम्हाला फायनल लिस्टमध्ये दिसतात. आपण जर ते रिपीट झालेले क्वेश्चन चुकलो ना, आपण लिस्टमधून बाहेर पडतो. आता तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असे असतील, तर ज्यांचा ग्रुप बीचा रिझल्ट, पूर्व परीक्षेचा रिझल्ट खूप कमी मार्कांनी उडाला असेल किंवा काही असे पण असतील का जास्त मार्जिनने पण ते फेल झालेले असतील. असे पण मुलं असतील. काही मुलांचा ग्रुप सीची ते पास झाले असतील, त्यांनी मेन्स दिली असेल, पण मेन्समध्ये स्कोर कमी आला असेल. असे तुम्ही विविध कॅटेगरीमध्ये असाल. त्याच्यासाठी आता जी ग्रुप बीची 21 डिसेंबरला जो पेपर होणार आहे आणि ग्रुप सीचा जो 4 जानेवारीला पेपर होणार, त्याची तयारी तुम्ही आत्तापासून करा. तुम्ही पेपर आल्यानंतर महिनाभर आधी तयारीला नका लागू. आत्ता थोडे सीरियस व्हा. ते कशा पद्धतीने करायचंय मी तुम्हाला हिस्ट्रीचे 15 क्वेश्चन एक्सप्लेन करून दाखवणार आहे. पूर्ण पी-वाय-क्यू मधून अभ्यास कसा करायचा आहे. मग त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, तुम्ही जर तशा पद्धतीने कोणते क्वेश्चन प्रिपेअर करायचे ते पण मी सांगणार तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा पद्धतीने अनालिसिस करा. ते 15 क्वेश्चनचं तुम्ही स्वतः ते एक्सप्लेनेशन स्वतः जेव्हा लिहून घ्याल ना, तुम्हाला कळेल का प्रत्येक विषयाचा प्रत्येक क्वेश्चनला कसं अप्रोच करायचंय, कुठे-कुठे लॉजिकल एलिमिनेशन टेक्निक वापरायचे आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आता मी इथं टायटल काय दिलेलं आहे, पी-वाय-क्यूच्या माध्यमातून ग्रुप बी आणि ग्रुप सीची तयारी. हे ग्रुप बी आणि ग्रुप सी हे वेगवेगळ्या एक्झाम आहे. पण हे एकत्र का सांगतोय? कारण ग्रुप बी आणि ग्रुप सीचा सिलेबस सेम आहे. पेपरचा पॅटर्न सेम आहे. सगळं सेम आहे. आणि ग्रुप बी चे क्वेश्चन ग्रुप सीला रिपीट होता, ग्रुप सी चे ग्रुप बीला होता, ग्रुप बी चे ग्रुप बीलाच होतात आणि ग्रुप सी चे ग्रुप सीला होता, ग्रुप बीला पण होतात. म्हणजे त्याच गोष्टी रिपीट होत आहेत. त्याच गोष्टी. मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ पण बनवलेले आहे YouTubeवर. प्रूफ दाखवलेले, किती क्वेश्चन रिपीट झालेले, काय झालेलं आहे, सगळं सांगितलेलं आहे. आज पी-वाय-क्यूच्या माध्यमातून तयारी कशी करायची हे सांगणार. आपलं टार्गेट काय आपल्यापुढे? आपल्यापुढे आपलं आता जे ग्रुप बीचं जे आपलं टार्गेट होतं, ते आपण कदाचित तुमचं जे टार्गेट असेल, तुमची एखादी पोस्ट, तुमची ड्रीम पोस्ट असेल, एस-टी असेल, पी-एस-आय असेल, एस-ओ असेल, एस-आर असेल, त्याची पूर्वपरीक्षा तुम्ही फेल झालेला असाल, जी 2024 ची झाली ती. ठीक आहे? ती फेल झालेला असला आता 2025 ची नवीन संधी आहे आपल्यापुढे आणि ह्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे कारण कॉम्पिटिशन प्रचंड वाढलेली. तुम्ही योग्य दिशेने अभ्यास नाही केला तर तुम्ही पास नाही होणार सरांनी. ठीक आहे. आम्ही पण ह्या चुका केल्या होत्या. ज्यावेळेला विद्यार्थी दशेत जेव्हा अभ्यास करत होतो, प्रचंड चुका झाल्या. जेव्हा शिकवायला लागलो, जेव्हा एनालिसिस केलं या सगळ्या गोष्टींचं, त्यावेळेला कळलं का यार किती चुकीच्या मार्गाने आपला वेळ आपण घालवलेला आहे. काय होतं माहिती आहे का, तुम्ही जर पहिले 3, 4, 5 वर्ष जेव्हा पास नाही होत ना, त्यावेळेला पुढे पास होणं थोडं डिफिकल्ट होत जातं. कारण तिथे आपल्या कॉन्फिडन्सची जागा काही दिवसांनी भीती घेते आणि त्या भीतीपोटी आपण सिली मिस्टेक करतो आणि आपण फेल होतो. त्याच्यामुळे जेवढं लवकरात लवकर तुम्हाला पास होता येईल तेवढं लवकर पास व्हा. ह्या प्रोसेसमधून बाहेर पडा. तुम्हाला एक छोटीशी पोस्ट भेटली ना, तर तुम्ही ग्रुप सीची एखादी तुम्हाला छोटी पोस्ट भेटली. तुम्हाला पुढची पोस्ट ग्रुप बीची किंवा क्लास 2 किंवा क्लास 1 पुढे आरामात मिळत जाते कारण तुम्हाला कॉन्फिडन्स राहतो, सेन्स ऑफ सिक्युरिटी असते तुमच्या मनामध्ये. ठीक आहे. आता आपल्या पुढे टार्गेट काय? आपल्या पुढे टार्गेट सगळ्यात महत्त्वाचं काय? 21 डिसेंबरला जो पेपर होणार आहे, 21 डिसेंबरला त्याच्यासाठी नियर अबाउट आपल्याकडे किती दिवस बाकी आहे? आजचं पासून जर काउंट केले तर 71 दिवस बाकी आहे. आणि ग्रुप सी साठी नियर अबाउट आपल्याकडे 85 दिवस बाकी आहे. कधी होणार आहे हा पेपर? हा 4 जानेवारीला पेपर होणार आहे. ठीक आहे. 4 जानेवारीला पेपर होणार आहे. त्याची तयारी तुम्ही आत्तापासून केली. ज्या चुका तुमच्या मागच्या झाल्या त्या जर आत्ता सुधारवल्या तर तुम्ही पास व्हाल. हे तुम्हाला कोणीच एवढं कळकळीने सांगणार. तुम्हाला प्रत्येक जण इथं काहीतरी
काहीतरी त्याचा माग मोठं असतो, पण ही रियालिटी तुम्हाला पीवायक्यूच्या माध्यमातून अभ्यासात आता करावा लागणार. तुम्हाला पुस्तक वाचायची, जर तुम्ही 8 तास अभ्यास करताय तर तुम्ही 3-4 तास पुस्तकं वाचा. पण तुम्हाला 3-4 तास डेली पीवायक्यूचा अभ्यास करायचा, तो कशा पद्धतीने करायचा आहे, 15 क्वेश्चन एक्सप्लेन करून दाखवणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. तेवढंच बघायचंय, तसंच तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं करायचंय, प्रत्येक विषयाचं करायचंय. ओके. आता हे कोणते पेपर करायचे तुमच्या मनामध्ये आलं असेल की हे कोणते पेपर सर म्हणताय का जे करायचे आपल्याला. बघा मित्रांनो, 2018 पासून तर 2024 पर्यंत ग्रुप बी चे, कोणतं म्हणतोय मी, ग्रुप बी होय, कंबाईन ग्रुप बी बरं का. तर ठीक आहे, इथं कंबाईन लिहितो. कंबाईन ग्रुप बी चे 7 पेपर झालेले सरांना. किती टोटल? 7 पेपर झालेले. 2018, 19, 20, 21, 22, 23, 24 असे 7 पेपर झालेले. ग्रुप सी चे किती पेपर झालेले? ग्रुप सी चे झालेले 6 पेपर, कारण 2020 ला पेपर झाला नव्हता कोरोनाच्या काळात, त्याच्यामुळे हे 6 पेपर झालेले. असे टोटल 13 पेपर झालेले. किती? 13 पेपर. 13 पेपर म्हणजे किती क्वेश्चन आपल्याला मिळत आहे? 1300 क्वेश्चन. ठीक आहे, 1300 क्वेश्चनच्या माध्यमातून जर तुम्ही पुढची ग्रुप बी आणि ग्रुप सी टार्गेट केली तर तुम्ही 100% पास व्हाल. 100% पास व्हाल. कारण काय होईल माहिती का, की 1300 क्वेश्चन याच्यामधले जे रिपीट होणारे क्वेश्चन ते तुमचे चुकणार नाही. सगळ्यात महत्वाचं 25 ते 30% किंवा 30 ते 35%, तो आकडा खूप मोठा आहे, पण एक ऍव्हरेज 25 ते 30 किंवा 30 ते 35 म्हणतात, तेवढे रिपीट होतात. ते रिपीट होणारे क्वेश्चन नाही. विचार करा, 100 पैकी जर मिनिमम आपण 25 धरले, 25 क्वेश्चन रिपीट होत आहे, तर ते 25 क्वेश्चनचे मार्क्स, जे 25 मार्क्स आहे ते फुकटचे मार्क्स आहे. हे तुमचं हे क्वेश्चन्स त्याल्यामुळे होईल. हे कुठं करायचे? आता हे डाउनलोड, स्वाध्याय अकॅडमीचं ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यावरती हे सर्व सर्व क्वेश्चन पेपर टाकलेले एकाच ठिकाणी तुम्ही तिथं डाउनलोड करू शकता. त्याचा झेरॉक्स मारायचे तुम्हाला, हे सगळ्याचं झेरॉक्स मारायचंय. आता मी जे पुढे क्वेश्चन एक्सप्लेन करणार तशा पद्धतीने तुम्हाला ते सगळे एक्सप्लेनेशन स्वतः लिहायचे. तुम्ही जेव्हा स्वतः लिहाल ना, तुम्ही बघा तुमचा कॉन्फिडन्स, तुम्हाला प्रश्न कसे विचारले जात आहे, पुस्तकामध्ये कोणत्या गोष्टी वाचायच्या आहे. पुस्तक हे पहिल्या पेज पासून तर शेवटच्या पेज पर्यंत वाचायचं कधीच नसतं. ही सगळ्यात मोठी ब्लंडर असते आपल्या आयुष्यात. ठीक आहे, ते तुम्हाला कळेल तर कोणत्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारले जात आहे. मला ते टॉपिक म्हणजे मला काय कळतंय रे इथं, मला कळतंय. आता सपोज बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो इथं. एक उदाहरण सिंपल. जर आता बघा 2018चा पेपर आपण घेतलाय, 2019चा घेतला, 2020चा घेतला. ठीक आहे, मला इथं एक गोष्ट कळली. एक आता तुम्ही इतिहासाचा विषय विचार घ्या. समाज सुधारकावर तुम्हाला 4 क्वेश्चन इथं झाले आलेले. ठीक आहे, तुम्ही बघितलंय समाज सुधारक इथे एखादा शाहू महाराजांवर क्वेश्चन असेल, एखादा रानडेवर क्वेश्चन असेल, एखादा टिळकांवर क्वेश्चन असेल, एखादा आपले ज्योतिबा फुलेंवर क्वेश्चन असेल. इथं 4 क्वेश्चन येत आहे. परत इथं दिसतंय इथं 5 क्वेश्चन आले समाज सुधारक. इथं कुठेतरी दिसतंय इथं 6 क्वेश्चन समाज सुधारकावर आले हिस्ट्री मधले, किंवा 4 क्वेश्चन आले. हे उदाहरण देतोय म्हणजे तुम्हाला काय कळतंय का, काही महत्वाचे समाज सुधारक आहे. आता इथं जर शाहूवर क्वेश्चन आला असेल तर इथं पण कुठेतरी शाहूवर क्वेश्चन तुम्हाला दिसतोय. तुम्हाला इथं काय कळतंय का, हे समाज सुधारक आहे ना, व्हीआयएमपी टॉपिक आहे. आता भूगोलाचं बघा, भूगोलाचं तुम्हाला एखादं सांगतो. आता इथं एक आयटक जी संस्था आहे, जी लाला लजपतराय 1920 ला त्याचे अध्यक्ष होते वगैरे वगैरे, त्या गोष्टी मला एक्सप्लेन नाही करायचे इथं. पण त्या आयटक वर तुम्ही बघा, ह्याच वर्षामध्ये 3 प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला त्याच्यावर प्रश्न दिसेल. म्हणजे जर तुम्हाला आयटक वरचा जर तुमचा प्रश्न चुकत असेल तर तुम्ही कॉम्पिटिशन मधून बाहेर पडता. असे किती क्वेश्चन तुमचे चुकत असतील, पास होणाऱ्या मुलांचे असे क्वेश्चन चुकती नाही जे रिपीट होत आहे वारंवार. ठीक आहे, आता तुम्ही जिओग्राफीचं एखादं उदाहरण घेतलं. ठीक आहे, स्थान विस्तारावर क्वेश्चन विचारला जातो, नदी प्रणाली, महत्वाच्या नद्यांवर क्वेश्चन विचारला जातो, भौगोलिक स्थानावर क्वेश्चन विचारला जातो, क्षेत्रफळावर क्वेश्चन विचारला जातो. या सगळ्या गोष्टी वारंवार क्वेश्चन येतो. त्या गोष्टी तुम्हाला कशातून कळतात? त्या गोष्टी तुम्हाला हे पीवायक्यू केल्यानंतर कळतात. हे पीवायक्यू केल्यानंतर कळतात सर. ते कसे करायचे ते मी पुढचे 15 क्वेश्चन एक्सप्लेन करून सांगणार. तुम्ही निश्चिंत राहा, तसंच करा. तुम्ही जर तसंच केलं ना, तुमचा प्रचंड फायदा होईल. होतं काय माहिती का, हे बघा मी सिंपल देतो इथं, 25 ते 30% क्वेश्चन रिपीट होता आणि 50 ते 60% हे टॉपिक रिपीट होत आहे. टॉपिक. मग तुम्हाला जर आयएमपी टॉपिक जर ह्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून कळले तर तुम्ही हे टॉपिक व्यवस्थित केले, जे मेरिट लागतं, किती लागतंय, मागच्या 62.5 मेरिट होतं ग्रुप बीचं, आणि ग्रुप सीचं मेरिट किती होतं? 48च्या जवळपास मेरिट होतं याचं, बरोबर ना? पण ते ते जे मार्क्स आहे, जर एवढे टॉपिक तुम्हाला कळतंय आयएमपी, आणि हे जर तुम्ही व्यवस्थित केले, बाकीचे 8-10 टॉपिक तुमच्या अभ्यासातून बरोबर आले, तुम्ही आरामात 65 प्लस जाताय ना. तुम्ही काठावर सुद्धा नाही राहते, तुम्ही का मेरिटच्या खूप पुढे निघून जाता सरांना. खूप मोठी संधी, एसटीआयच्या खूप चांगल्या जागा आहे ग्रुप बीला. ग्रुप सी ची पण तुम्ही ऍड बघितली भविष्यात, त्याच्यात वाढ पण होईल.
अभ्यास अशा पद्धतीने करा. एक्सप्लेनेशन आता मी हिस्ट्रीचे क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे. आणि ही 1300 क्वेश्चनसाठी जर तुम्हाला वाटतंय की तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुमचा खूप जास्त वेळ जातोय कशामध्ये एक्सप्लेनेशन काढण्यामध्ये, तर आमची एक बॅच आहे, याच्यामध्ये आम्ही पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. 1300 क्वेश्चन 2018 पासून तर 2025 पर्यंत 8 वर्षाचे PYQ ग्रुप बी आणि ग्रुप सी चे सगळे एक्सप्लेन केलेले. तुम्हाला कोणती बॅच घ्यायची, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी PYQ बॅच घ्यायची, आपल्या स्वाध्याय अकॅडमीच्या ॲपवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली. तुम्ही प्रश्नपत्रिका तिथून डाउनलोड करा. ही बॅच घेऊन तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन भेटेल. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे डिटेलमध्ये. तुम्हाला कुठल्याही विश्लेषणाची पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला लॉजिकल एलिमिनेशन सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या. कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला कोणता प्रश्न सोडवायचा नाहीये, कोणत्याला तुम्ही लॉजिक वापरू शकता, प्रत्येक ऑप्शन एक्सप्लेन केलेला आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये भेटतील. तुम्हाला जर बॅच करायची नसेल, तुम्हाला वाटतंय तुम्ही स्वतः करू शकता, तर स्वतः करा मित्रांनो. पण तुम्ही पास व्हा अल्टिमेटली. सांगायचा उद्देश काय, तुम्ही पास झाले पाहिजे. जास्त वेळ ह्या काय म्हणता ह्या स्पर्धा परीक्षेच्या युगात राहू नका. कारण लवकरात लवकर तुम्ही बाहेर पडले पाहिजे याच्यामधून. त्याचा एकच मार्ग आहे, तुम्ही आयदर पास व्हा, नाहीतर मग इथं प्रचंड काय म्हणतात प्रचंड स्ट्रेस, प्रचंड टेन्शन, सगळ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. फॅमिलीच्या लेवलला, मेंटल लेवलला, सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे तुम्ही एक छोटंसं तुमचं टार्गेट ठेवा, योग्य दिशेने अभ्यास करा. ह्या बॅचमध्ये सगळं PYQचं अनालिसिस दिलेलं आहे. 1300 क्वेश्चन एक्सप्लेन केलेले. तुम्ही तेवढं जर केलं, तेवढ्या एक्सप्लेनेशन तुम्ही जर क्वेश्चन पेपरवर लिहिल्या, तर तुम्हाला एक्स्ट्रा कोणतंच पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतः केलं, स्वतः एक्सप्लेनेशन काढलं, पुस्तकं तुम्ही चाळून, फक्त तुम्हाला जास्त वेळ लागेल ते करायला, हे तुमचं कमी वेळेमध्ये होईल. एवढाच इथं फायदा होईल. तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता किंवा स्वतः करू शकता. ही बॅच घ्यायची असेल, काही अडचण आली तर आमचा 95 55 22 15 84 या नंबरवर कॉल करू शकता. पूर्ण हेल्प केली जाईल तुम्हाला. ठीक आहे. आता आपण हिस्ट्रीचे जे क्वेश्चन आहे, जे 15 क्वेश्चन आहे, ते एक्सप्लेन करून दाखवणार आहे पूर्ण. तुम्हाला अनालिसिस कसं करायचंय, एक्सप्लेनेशन कसं काढायचंय, त्याचा फायदा कसा होणार आहे. कारण ऑप्शनचे क्वेश्चन बनतात, क्वेश्चनचे ऑप्शन बनतात. ठीक आहे. आपण सुरुवात करू आता हिस्ट्रीचा. आता पेपर कोणता मी एक्सप्लेन करतोय, जो आपला 1 जूनला पेपर झाला. 1 जूनला कोणता ग्रुप सी पूर्व परीक्षेचे जो पेपर झाला होता, तो आपण एक्सप्लेन करतोय. हिस्ट्रीचे 15 क्वेश्चन. पूर्ण व्हिडिओ बघा, प्रचंड फायदा होईल. ठीक आहे. अशाच पद्धतीने सगळ्या विषयांचं करायचंय. सुरू करू आपण हिस्ट्रीच्या क्वेश्चन. स्टार्ट करू. बघा, 1 नंबरचा क्वेश्चन होता, प्रार्थना समाज. नाव काय? प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या. म्हणजे प्रार्थना समाज जो स्थापन झाला होता, त्याच्या माध्यमातून म्हणजे तिथून प्रेरणा घेऊन खालीलपैकी कोणत्या कोणत्या संस्था स्थापन झाल्या. आता ह्या क्वेश्चनला अप्रोच कसं करायचं बरं का, लॉजिक लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं, हा जो प्रार्थना समाज आहे ना, याच्याशी संबंधित काही महत्वाचे व्यक्ती होते. तुम्हाला त्याचे बेसिक म्हणजे तुम्ही प्रार्थना समाज जरी वाचलेला असला ना, तुम्हाला त्याचे नाव माहीत असतील. रानडे होते, भांडारकर होते, ठीक आहे, वीरा शिंदे होते. हे महत्वाचे व्यक्ती त्याच्याशी जोडले गेलेले होते. ठीक आहे. मग आता जर प्रार्थना समाजाशी एखादी व्यक्ती जोडली गेली, सपोज आता वीरा शिंदे असतील किंवा रानडे असतील, म्हणजे काय आहे, प्रार्थना समाजांचा विचारांचा प्रभाव त्यांच्यावर असणार. आणि त्या विचारांच्या माध्यमातून किंवा आता प्रार्थना समाजाच्या माध्यमातून याचा अर्थ काय, प्रार्थना समाजाची जी विचारसरणी, ती विचारसरणी पुढे नेऊन त्याच्याशी संबंधित एखादी संस्था स्थापन केली. मग आपल्याला माहित होतं वीरा शिंदे बरं का, बेसिक अप्लाय कसं करायचं. आता हा क्वेश्चन थोडासा आउट ऑफ बॉक्स टाकलेला आहे. तुम्हाला एक्झॅक्टली याच्यामध्ये नाही भेटणार बुकमध्ये का प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ह्या संस्था स्थापन झाल्या. ठीक आहे. पण तुम्हाला हे नक्की भेटेल प्रार्थना समाजामध्ये कोणते कोणते व्यक्ती होते, प्रार्थना समाजामध्ये कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिला गेला होता, म्हणजे उद्देश काय होता तो स्थापन करण्यामागे. त्या सगळ्या गोष्टी मग पुढे जाऊन त्या व्यक्तींनी ते संस्था ज्या काढल्या होत्या त्या कशा, त्यांचा जो विचारांचा जो पगडा होता तो कुठून आलेला होता, प्रार्थना समाजातून आलेला होता. ओके. मग अशी एक व्यक्ती आपल्याला भेटते इथं. डिप्रेस क्लास मिशन जी स्थापना केली होती, कोणी केली होती, वीरा शिंदेंनी केली होती. जरी तुम्हाला नाम जोशी आणि गोपालकृष्ण गोखले हे जे नाव आहे हे तुम्हाला कुठेतरी एक्झॅक्टली दिसते नाही प्रार्थना समाजामध्ये, पण वीरा शिंदे हे नाव नक्की दिसतं. ओके. मग मला कळतं जर वीरा शिंदे जर प्रार्थना समाजाशी संबंधित असेल तर त्यांनी स्थापन केले डिप्रेस क्लास मिशन त्याच विचारसरणीवर संबंधित असेल. ठीक आहे. किंवा त्याच माध्यमातून स्थापन झालेले असेल. मग मी ह्या ऑप्शनला काय करतो, असे ट्विस्टेड क्वेश्चन असतात, करेक्ट करतोय मी, चेक करतोय डी कुठं दिलंय, इथं नाही मी याला एलिमिनेट करतो, इथं नाही याला पण एलिमिनेट करतो. ओके. लॉजिकली तुम्ही अप्रोच करताय अशा प्रश्नांना, हे प्रश्न सोडायचे नसतात. पुढचं एक बघा, आता हा प्रार्थना समाज आहे, याची स्थापना कधी झाली होती, याची स्थापना झाली होती 1867 मध्ये झाली होती. ओके. 1867 ला स्थापना होते. कोणी स्थापन केली होती, तर आत्माराम पांडुरंग यांनी. हे नाव लिहून घ्यायचंय तुम्ही, खूप वेळा सांगितलंय पण परत एकदा सांगतो.
आत्माराम पांडुरंग यांनी याची स्थापना केली होती. याच्याशी संबंधित व्यक्ती कोण होते? आता प्रार्थना समाजाचा उद्देश काय होता रे? ते आता जाती व्यवस्था आहे तिला तोडणे असेल किंवा विधवा पुनर्विवाह असेल, शिक्षणाशी संबंधित प्रसार असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्याशी संबंधित होतात. समाज सुधारणा. आता ही प्रार्थना समाज जी सुरू झाली होती, ही प्रार्थना समाज सुरू करताना याची प्रेरणा कुठून घेतली होती त्यांनी? तर जो ब्राह्मो समाज स्थापन झालेला होता. ब्राह्मो समाजाचंच हे एक्सटेन्शन होतं. म्हणजे ब्राह्मो समाजाच्याच बेसिसवर ही प्रार्थना समाज पुढे स्थापन, म्हणजे तिथून प्रेरणा घेतलेली होती त्यांनी. ओके. असं म्हटलं जातं की प्रार्थना समाज हे ब्राह्मो समाजाचंच एक एक्सटेन्शन आहे. ओके, असं म्हटलं जातं. मग तुम्हाला एक कळलं, 1867 ला स्थापना आहे. स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग यांनी केली. त्याचा उद्देश काय आहे? मी तुम्हाला सांगितलंय. कोणतीही संस्थेचा अभ्यास करताना तुम्हाला एक गोष्ट करायची. ती संस्था स्थापन कोणी केली? कोणत्या वर्षी झाली? तिचा उद्देश काय आणि कुठे झाली? आता मला कुठे झाली हे सांगायचं राहून गेली इथं. कुठे झाली होती? मुंबई या ठिकाणी झाली. कुठे झाली होती? मुंबई या ठिकाणी. मग तुमच्या प्रार्थना समाजाचे 4 पॉइंट फिक्स झाले. प्रार्थना समाजावर क्वेश्चन विचारला गेला त्याच्यावरच विचारलं जाईल. त्याच्याशी संबंधित व्यक्ती कोण आहे ते पण मी ऑलरेडी सांगितलं. ओके. आता इथं बघा, सोशल सर्व्हिस लीग. आता समाज सुधारणेशी संबंधित ही जी गोष्ट आहे, प्रार्थना समाज हा समाज सुधारणेशी संबंधित होता. मेनली जे समाजातले त्यावेळेसचे जे प्रॉब्लेम होते, त्यांना काय करायचं होतं, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या संस्था. ओके. मग हे बघा ना, सोशल सर्व्हिस लीग ही जी स्थापना, ही संबंध लगेच आपल्याला संबंध कळतो सामाजिक सुधारणेशी संबंधित असेल. तसा याचा उद्देश जो होता तो कशाशी संबंधित होता? कामगारांची सुधारणा करणे. जे कामगार आहे, जे कामगारांची पिळवणूक होत होती, त्यांची प्रगती झाली पाहिजे, त्यांच्या शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, त्यांना कायदे कळले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय काय करण्यात आली होती? सोशल सर्व्हिस लीग स्थापन करण्यात आली होती. कोणी केली होती? नाम जोशी यांनी केली होती. कधी केली होती? हे महत्वाचं आहे. कधी केली होती? 1911 मध्ये हिची स्थापना होती. ओके. मी तुम्हाला उद्देश सांगितला, कधी स्थापना झाली होती ते सांगितलं, कोणी केली होती ते पण सांगितलं. ओके. हे होते. जर बरोबर असेल तर हा पण ऑप्शन इलिमिनेट होऊन जातो. मित्रांनो, उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचले. पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. आता बघा, आर्य समाज जी स्थापन झाली होती, आर्य समाजाचा प्रार्थना समाजाशी काही संबंध नव्हता. ती वेगळी संस्था होती पूर्ण. आर्य समाज, ठीक आहे. आर्य समाज जी होती ती पूर्णपणे स्वतंत्र संस्था होती. आर्य समाज स्थापना कधीची रे? 1875 ची. कुठे स्थापना झाली होती? मुंबई या ठिकाणी झाली होती. तुम्ही हे फॅक्ट लिहून घेताय हा. कोणी केली होती? तर दयानंद सरस्वती. दयानंद सरस्वती यांनी काय केली होती? आर्य समाजाची स्थापना केली होती. आता याचा उद्देश काय होता आर्य समाजाचा? आता हे दयानंद सरस्वती, त्यांना मूळ शंकर म्हणून पण ओळखलं जायचं. याच्यावर ऑलरेडी एमपीएससीने क्वेश्चन विचारला होता की मूळ शंकर म्हणून कोणाला ओळखलं जायचं? तर ते दयानंद सरस्वती त्याचं उत्तर होतं. ठीक आहे. ते असे क्वेश्चन पण विचारले जातात. आता हे दयानंद सरस्वती हे जे होते, यांच्यावर जो पगडा होता तो कशाचा होता? वेदांचा होता. यांनी पूर्ण वेदांचा अभ्यास केलेला होता आणि यांचं काय म्हणणं होतं का वेद हे ईश्वर निर्मित आहे. म्हणजे वेद हे काही मानव निर्मित नाही, हे ईश्वराने निर्माण केलेले आणि सर्व ज्ञानाचा जो उगम आहे, जे नॉलेजचं जे ओरिजिन आहे ते कशापासून आहे? त्यांचं असं म्हणणं होतं की वेदांपासून आहे. मग जर त्या व्यक्तीने आर्य समाजाची स्थापना केली असेल तर त्याच्यामध्ये काय असणार? तर त्यांची जी विचारसरणी, कोणाची? दयानंद सरस्वतींची, जी त्यांच्यावर पगडा कशाचा होता? वेदांचा होता. म्हणजे काय? त्यांच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी काय केलं? आर्य समाज. आलं लक्षात? मग त्याच्यामध्ये काय होतं? शारीरिक असेल, सामाजिक असेल, आध्यात्मिक सुधारणा असेल, सर्व भारतातील लोकांची आध्यात्मिक, शारीरिक असेल, सामाजिक सुधारणा असतील, हे त्यांच्या विचार त्यांनी मांडले होते. ते आर्य समाज हा त्याचा प्रसार करण्यासाठी स्थापन केली संस्था. स्थापन कधी झाली? 1875 मुंबई येथे झाली होती. दयानंद सरस्वती यांनी केली होती. उद्देश काय होता ते पण तुम्हाला. ओके. या सगळ्या गोष्टी. पण त्याचा प्रार्थना समाजाशी काही संबंध नव्हता सर अँड मॅम. त्याच्यामुळे इथं हा आर्य समाज जो आहे हा ऑप्शन हा इलिमिनेट होतो. हा ऑप्शन गेल्यानंतर हा पण ऑप्शन जातो, हा पण ऑप्शन जातो. हे इलिमिनेट होता. असे प्रश्न तुमचे चुकले नाही पाहिजे. हे एक्झॅक्टली पुस्तकातून आलेले क्वेश्चन नसतात. तुम्हाला त्या पुस्तकाचा तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याच्यातून तुम्हाला काय कळलंय त्या बेसिसवर कळलं. त्याच्यामुळे महत्वाचं आहे. पुढचं महत्वाची गोष्ट आहे सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी. म्हणजे काय? आपण काय म्हणतो त्याला? भारत सेवक समाज म्हणतो बघा मराठीमध्ये. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? गोपालकृष्ण गोखले यांनी केली होती. कोणी केली होती? गोपालकृष्ण गोखले यांनी केली होती भारत सेवक समाज.
भारत सेवक समाज. म्हणजे मी काय करतोय, सगळे ऑप्शन एक्सप्लेन करतोय. भविष्यात जर तुम्हाला सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी किंवा भारत सेवक समाज हा जर क्वेश्चन विचारला गेला तर तुमचा क्वेश्चन चुकायला नको. स्थापना कधीची? 1905 ची स्थापना आहे. कोणी केली होती? गोपालकृष्ण गोखले यांनी केली होती. कोणी केली होती? गोपालकृष्ण गोखले यांनी. आता बघा, याचा उद्देश काय? भारत सेवक समाज म्हणजे भारताची सेवा करणारा समाज त्यांना घडवायचा. तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सोपं सांगतोय बरं का. भारत सेवक समाज इथं म्हटलेलं आहे ना, मग भारत सेवक समाज याचा त्याचा उद्देश दडलेला आहे का भारताची सेवा करणारा तरुण म्हणजे असे तरुण निर्माण करायचे का जे भारताच्या सेवेसाठी म्हणजे समाजाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून देतील, जिथं स्वार्थ असणार नाही. ठीक आहे. मग ते सामाजिक कोणती पण मदत असो ते हे करतील असे लोक तयार करायचे होते. कशातून? जे भारत सेवक समाजाशी संबंधित जे लोक होते ते कशासाठी असतील? पूर्णपणे भारताला ज्या सेवा पाहिजे म्हणजे सामाजिक असेल, समाज सुधारणाच सगळ्यात महत्वाचं आहे किंवा पॉलिटिकल नॉलेज असं सगळ्या गोष्टी पूर्ण वाहून देणारा समाज त्यांना तरुण निर्माण करायचे होते. त्याच्यासाठी स्थापना केली होती. कधी केली होती? 1905 मध्ये केली होती. कोणी केली होती? गोपालकृष्ण गोखले यांनी केली. कळतंय तुम्हाला? ओके. आता बघा, गोपालकृष्ण गोखले हे कोणाला गुरु मानत होते रे? हे रानडे यांना गुरु मानत होते. कोणाला? रानडे. ठीक. रानडे यांना गुरु कोण मानत होते? गोखले रानडेंना गुरु मानायचे. आणि गोखल्यांना कोण गुरु मानत होतं? गांधी, महात्मा गांधी जे होते त्यांचे ते कोणाला गुरु मानायचे? गोखलेंना. आणि गोखले कोणाला गुरु मानायचे? रानडे यांना गुरु. कळलं तुम्हाला? सगळ्या गोष्टी सांगितल्या. ऑलरेडी आता याला मी पूर्ण न्याय दिलेला आहे. सोशल सर्व्हिस लीग 1911, नाम जोशी, सर्वंट इंडिया ऑफ सोसायटी गोपालकृष्ण गोखले 1905, आर्य समाज दयानंद सरस्वती 1875 ला स्थापना आहे मुंबई या ठिकाणी. आणि डिप्रेस क्लासेस मिशन विरा शिंदे कधीची स्थापना आहे? 1906 ची स्थापना आहे. 1906 ची स्थापना. आणि उद्देश काय होता? जे अस्पृश्य लोक आहे त्यांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी डिप्रेस क्लास मिशन स्थापन केली होती. त्यांच्या शिक्षणाची प्रगती, शैक्षणिक सुधारणा असतील, त्यांना म्हणजे नोकऱ्या असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये अस्पृश्यांना अस्पृश्यांना ते मिळालं पाहिजे. आणि अस्पृश्यांचे जे प्रश्न आहे त्यांना त्यांची जी पिळवणूक होत होती ती कुठेतरी थांबली पाहिजे. त्यांचे जे प्रश्न आहे ते पूर्णपणे गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचले पाहिजे याच्यासाठी काय स्थापन केलं होतं? डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती. क्लासेस मिशन विरा शिंदे यांनी केली होती. कधी केली होती? 1906 मध्ये केली होती. क्लिअर झालं? पुढचा क्वेश्चन बघू. अशा पद्धतीने जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुमचा अभ्यास बघा ना. आता ह्या 4 मी गोष्टी सांगितल्या याच्यावर सेपरेट क्वेश्चन विचारला जाईल. विचारलं जाऊ शकतं, सर्वंट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना कोणी कधी केली? उद्देश काय होता? असं विचारलं जाऊ शकतं ना. डिप्रेस क्लास मिशनवर विचारला जाऊ शकतो. उद्देश काय होता? स्थापना कधी झाली? कोणी केली? हे सगळं नॉलेज तुम्हाला या पीवायक्यू मधून म्हणजे पीवायक्यू मधून तुम्ही अभ्यास एवढा भारी करू शकता. तुम्हाला सांगतो हे सगळे रिपीट झालेले क्वेश्चन आहे. सगळे रिपीट झालेले क्वेश्चन आहे. आता बघा हा क्वेश्चन विचारलेला आहे काय? आता थोडा वेगळा क्वेश्चन होता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनदच असे केले? आता याचं लॉजिक काय होतं माहिती आहे का? हा क्वेश्चन सॉल्व्ह लॉजिक तुम्ही जर स्मार्ट असाल तर थोडा जरी बेसिक अभ्यास असेल तर लॉजिकल अप्रोच होता याला. विचारलेलं काय? पंडित जवाहरलाल नेहरू विचारलेलं आहे. त्यांनी कोणत्या कायद्याचे वर्णन काय केलं? गुलामगिरीची एक नवी सनदच असं केलं होतं. तुम्हाला एक बेसिक तुम्हाला मी नेहमी सांगतो बघा समाज सुधारकांच्या संबंधित का त्यांचा जन्म कधी झालेला आहे आणि मृत्यू कधी झालेला आहे ही गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. आता बघा यांचा जन्म जवळजवळ 1889 मध्ये यांचा जन्म होता. 1889 मध्ये जन्म होता. कोणाचा? नेहरूंचा. ओके. जवाहरलाल नेहरूंचा जन्म कधी होता? 1889 मध्ये होता. आणि मृत्यू कधी झालेला होता रे? 1964 मध्ये मृत्यू झालेला होता. कधी झाला होता? 1964 मध्ये मृत्यू होता. पण जवाहरलाल नेहरू हे ऍक्टिव्ह कधी झाले होते भारतामध्ये? त्यांनी त्यांच्या कामाला खरी सुरुवात कधी केली होती? ती खरी कामाची सुरुवात कधी दिसती? ती 1920 नंतर दिसते. 1920च्या पुढच्या काळामध्ये ते ऍक्टिव्ह दिसतात. खरे ऍक्टिव्ह ते 1925 नंतर होते. कारण सुरुवातीला ते लहान होते आणि त्यांना ह्या गोष्टींमध्ये ते ऑलरेडी मोतीलाल नेहरू खूप इन्व्हॉल्व होते सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे जवाहरलाल नेहरू नव्हते एवढे. ते खरे ऍक्टिव्ह कधी झाले? 1925 नंतर झालेले. मग तुम्ही ऑप्शन जेव्हा तुम्हाला एवढं जरी कळलं की जवाहरलाल नेहरूंचं जे काम चालू झालं होतं ते खरं 1920च्या पुढेच चालू झालं होतं. 1925च्या दरम्यान त्यांनी ऍक्टिव्ह झाले होते ते पॉलिटिक्समध्ये. ओके. मग त्याच्यावरून तुम्हाला एक कळत हा 1909च्या संदर्भात काय ते तेव्हा भारतात नव्हतेच. तेव्हा ते शिकायला जायला होते दुसऱ्या देशामध्ये.
हा ऑप्शन एलिमिनेट होऊन जातो ना. हा 1919 चा ऑप्शन एलिमिनेट होतो. तेव्हा ते ऍक्टिव्ह नव्हते भारतामध्ये. म्हणजे ऍक्टिव्ह नव्हते म्हणजे तेव्हा ते भारतात होते. आता ते ऍक्च्युली आता तुम्हाला बघा इथं सांगतो. तुम्ही परत कन्फ्युज व्हाल. काय झालं होतं एक्झॅक्टली? कारण खूप नॉलेज असतं त्याच्या मागचं मित्रांनो. हे बघा 1912 ला ते भारतामध्ये आले होते. कधी आले? 1912 ला भारतामध्ये आले. 1912 ला ते त्यांचं शिक्षण कंप्लीट करून भारतामध्ये आले आणि त्यांनी पॉलिटिक्समध्ये एंट्री केली होती इथं. पॉलिटिक्समध्ये एंट्री केली होती इथं. महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट 1916 मध्ये गांधीजींची भेट घ्या. आता पहिली भेट त्यांची कधी झाली होती गांधीजींची? 1916 मध्ये झाली होती. 1919 च्या दरम्यान मध्ये काय केलं होतं त्यांनी? 1919 मध्ये खरं त्यांनी सेक्रेटरी म्हणून काम केलं होतं होम रूल लीग मध्ये 1919 ला आणि त्याच्या पुढे खरं त्यांचं काम चालू होतं. ऍक्टिव्हली ते कुठं चालू होतात? पॉलिटिक्समध्ये पूर्ण गव्हर्नमेंटवर टीका बिका ते कधी चालू होतं? सुभाषचंद्र बोस त्यांना जोडले जातात. ते पण ऍक्टिव्ह कधी होतं? 1922 नंतर आहे खरे सुभाषचंद्र बोस. मग हे जे व्यक्ती आहे, आता ह्या व्यक्तींवर जर क्वेश्चन विचारले गेले ना, समाजसुधारक असतील किंवा एखादी महत्वाची पर्सनॅलिटी असेल, त्यांचं काम कोणत्या काळात जास्त होतं? त्याच्यावरून तुम्ही बरेच प्रश्न सोडू. हे बेसिक लॉजिक आहे मित्रांनो. मग हे जर तुम्हाला जर कळलं, मी तुम्हाला ही सिक्वेन्स सांगितली. ते पूर्णपणे ऍक्टिव्ह नव्हते किंवा ते सुरुवात केली होती त्यांनी एक याच्यामध्ये. पण इथं त्यांचं काम खूप वाढलेलं होतं. कधी? 1935 च्या दरम्यान. ठीक आहे. मग नंतर ते काँग्रेसचे अध्यक्ष पण होतात. बऱ्याच साऱ्या गोष्टी घडतात. ठीक आहे. मग लय महत्वाचं नाव पुढे येतं जवाहरलाल नेहरू म्हणून. तर ते भारताचे पहिले पंतप्रधान बनतात. मग ह्या कायद्यावर त्यांनी टीका काय केलेली होती? की गुलामगिरीची ही एक नवी सनदच आहे. टीका कोणत्या कायद्यावर केली होती? 1935 च्या कायद्यावर. ह्या लॉजिकने जरी गेले असते तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले असते. हे तुम्हाला कोणीच सांगत नाही. हे लॉजिक ऍक्च्युली वर्क करतात. ऍक्च्युली वर्क करतात हे तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही एक स्वतःचं डोकं कधीतरी वापरून बघा ह्या गोष्टींमध्ये, की यार हे किती लॉजिकल गोष्टी. आपल्याला त्या माहीत नसतात मित्रांनो, त्या यूज करत जा. प्रत्येक क्वेश्चनमध्ये काही ना काही क्लिक असते. आता बघा 1935 च्या कायद्यावर भारतीय नेत्यांची प्रतिक्रिया हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. कारण जर आता गुलामगिरीची सनदवर जर क्वेश्चन आला तर दुसऱ्या याच्यावर पण विचार. हे बघा त्यांनी काय म्हटलेलं होतं? पंडित नेहरू म्हणजे जवाहरलाल नेहरू. संविधान इच्छेविरुद्ध, लोकशाही विरुद्ध आणि राष्ट्रविरुद्ध असून ते देशातील जनतेवर जबरदस्तीने लादले जात आहे. या कायद्याला त्यांनी काय म्हटलं होतं? हे संविधान म्हणजे कोणतं? ते 1935 च्या कायद्याने तयार केलेलं संविधान जे आहे ते अशा पद्धतीचं. पहिली गोष्ट सांगितली होती. गुलामगिरीची सनद पण त्यांनी म्हटलं होतं. अजून त्यांनी काय म्हटलं होतं? की एक प्रबळ ब्रेक्स असलेले मात्र इंजिनच नसलेले एक मशीन. असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक प्रबळ ब्रेक तर आहे त्याला, पण त्या त्या गाडीला मशीनच नाही. ब्रेक खूप प्रबळ आहे, पण मग त्याला इंजिनच नाही. असं असं जे मशीन आहे, हे कशाला म्हटलं होतं? 1935 च्या कायद्याला म्हटलं होतं. ओके. आता पुढे बघा. मोहम्मद अलीजींना काय म्हटले होते? हा कायदा संपूर्णपणे कुजलेला, मुळात वाईट, अजिबात मान्य होण्यासारखा नाही. हा क्वेश्चन जर विचारला गेला तर तुमचा चुकायला नकोय. पंडित मदन मोहन मालवीय यांनी काय म्हटलं होतं? हा कायदा म्हणजे वरवर दिसावया स्वरूप लोकशाहीचे पण आतून पोकळ. लोकशाहीचं स्वरूप दिसते पण आतून पोकळ आहे. वरवर दिसताना खूप चांगला दिसतो पण आतून पूर्ण पोकळ आहे. असा जर क्वेश्चन विचारला गेला तर उत्तर काय राहील? मदन मोहन मालवीय राहील. आता शफाअत अहमद खान कायद्याने निर्माण झालेल्या संघ कायदे मंडळाला स्वतंत्रपणे व मुक्तपणे कार्य करता येणार नाही अशी त्याची रचना केली गेलेली. फजलू हक यांनी काय म्हटलं होतं? कायद्याने हिंदू किंवा मुसलमान राज्य निर्माण झाले नाही. ठीक आहे. या कायद्याने हे काही निर्माण झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. फजलुल हक आणि श्री राजगोपालचारी यांचं काय म्हणणं होतं? श्री राजगोपालचारी यांनी दुहेरी शासनापेक्षाही वाईट होता. हा कायदा कसा होता? दुहेरी शासनापेक्षाही वाईट. असा क्वेश्चन विचारतो की दुहेरी शासनापेक्षाही वाईट असलेला कायदा असं वर्णन खालीलपैकी कोणत्या कायद्याचं श्री राजगोपालचारी यांनी वर्णन केलं? तर उत्तर काय राहील? 1935 चा कायदा. ओके. ठीक आहे. चला पुढे. पुढचा क्वेश्चन आहे बघा. हे भारी क्वेश्चन विचारला होता आयोगाने. डिफिकल्ट क्वेश्चन आहे. रिपीट झालेला नाहीये हा. पुढे एक ठिकाणी विचारलं होतं पण पूर्ण तिन्ही पण विचारलेलं नव्हतं. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे बघा. कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती? ठीक आहे. याचं उत्तर तुम्हाला सांगून देतो. उत्तर आहे अंबाला, सियालकोट आणि डमडम ह्या ठिकाणी केलेली होती. कोलकाता या ठिकाणी केलेली नव्हती. फॅक्च्युअल क्वेश्चन होता. पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर.
ACD. ठीक आहे. मागच्याच उत्तर तुम्हाला सांगितलं ना मी, 1935चा कायदा हे त्याचं करेक्ट आन्सर होतं आणि याचं जे उत्तर आहे ते काय आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. आता बघा क्वेश्चन काय विचारला होता, एनफिल्ड रायफल जी आली होती, जी इंट्रोड्यूस केली गेली होती, आता त्याचे बेसिक सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदम भारी आहे त्याचं बेसिक. काय आता बघा, 1857चा उठाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं, की ही एनफिल्ड रायफल होती. त्याच्यावर जे काडतुसे होते, त्याला लागलेली चरबी वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. पण त्याची सुरुवात कुठून होते? तुम्हाला बेसिक माहीत असलं ना त्याच्या मागचं, तर लय भारी होऊन जातो अभ्यास. काय होतं बघा, ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं होतं, ईस्ट इंडिया कंपनी, EIC आपण त्याला म्हणतो. EICने काय केलं होतं, डिसेंबर 1856 मध्ये, डिसेंबर 1856 मध्ये काय केलं होतं यांनी, का नवीन बंदुका इंट्रोड्यूस केल्या होत्या, रायफल इंट्रोड्यूस केल्या होत्या सैन्यांसाठी. नवीन बंदुका आणल्या होत्या, त्याचं नाव होतं एनफिल्ड रायफल. ओके, एनफिल्ड रायफल होतं. पण ह्या रायफलमध्ये प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का, याच्यावर जे काडतुसे लावले गेलेले होते, त्याच्यावर जे आवरण होतं त्या काडतुसांवर, ते गायीच्या आणि डुकराच्या चरबीचं होतं. आणि ज्या वेळेला ते आवरण दूर करण्यासाठी काय करायला लागायचं, ते एक सैनिकांना दाताने किंवा तोंडाने तोडावं लागायचं. ठीक आहे. त्याच्यामुळं काय झालं होतं, त्याच्यामुळं जे सैनिक होते त्यांनी ही जी रायफल आहे, एनफिल्ड रायफल ही वापरण्यासाठी नकार दिला होता. कारण हिंदूंचं दैवत होतं गाय आणि तिच्या चरबीचं जर आवरण असेल तर ते कसे वापरतील ना, त्यांच्या भावना तिथे दुखावल्या जात होत्या. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं, त्याला विरोध केला होता. गायीच्या आणि डुकराची चरबी लावलेली होती त्या काडतुसांवर. ते काडतुसं त्यांना दाताने तोडावं लागायचे. त्याच्यामुळे त्यांनी विरोध केला होता. त्याची इंट्रोडक्शन कधी झालं होतं, 1856 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केलं होतं सैन्यांमध्ये. नवीन रायफल आणली होती, एनफिल्ड रायफल नावाची. ओके. आणि तिचा विरोध झाला होता. पण आता ही 1856 मध्ये जेव्हा ही रायफल येते, त्यावेळेला ही नवीन रायफल चालवण्यासाठी काय होती, ट्रेनिंगची गरज होती सरांना मॅम, बरोबर? ट्रेनिंग म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, प्रशिक्षणाची गरज होती. हे प्रशिक्षण कुठे देण्यात आलं होतं याच्यावर क्वेश्चन विचारला होता. 3 ठिकाणी देण्यात आलं होतं. हे अंबाला, सियालकोट आणि डमडम या ठिकाणी देण्यात आलं होतं. अंबाला, लय महत्वाचं आहे, सियालकोट, सियालकोट आणि डमडम ह्या ठिकाणी काय केलेलं होतं, ह्या ठिकाणी ही नवीन रायफलचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने. आणि त्याच्यावरच आयोगाने क्वेश्चन काय विचारला होता, की ही एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठीचं जे प्रशिक्षण आहे ते कोणत्या शहरामध्ये या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती, त्याचंच मी तुम्हाला उत्तर सांगेन. कळलं तुम्हाला त्याच्या मागचं बॅकग्राऊंड. मग पुढे जाऊन काय होतं, ते नकार देता मग ते बंड होतं, मग 1857चा उठावाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे तात्कालीन कारण होतं, म्हणजे रिसेंट, त्याच्या मागे खूप सारा इतिहास होता. सामाजिक कारणं असतील, धार्मिक असतील, आर्थिक, सगळ्या त्या गोष्टी बाजूला ठेवा. पण जे तात्कालीन कारण जर म्हटलं तर ते कोणतं होतं, एनफिल्ड रायफल होतं. त्याच्यावरचे काडतुसे होतं, त्याच्यावर गायीचे आणि डुकराच्या चरबीचं आवरण होतं. त्याच्यामुळं तो सगळा विरोध लगेच ते काय म्हणतात, उठावात त्याचं रूपांतर झालेलं होतं. थोडं लक्षात घ्या. ओके, चला पुढचा क्वेश्चन. म्हणजे असं हिस्ट्री वाचताना ना, असं थोडंसं बेसिक मध्ये गेलं ना तुम्ही, तुम्हाला इंटरेस्ट यायला लागतो. तुम्हाला कळायला लागतं की याच्यामागे स्टोरी काय आहे. ओके. आता बघा पुढचा क्वेश्चन काय विचारलेलं आहे, 4 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची किंवा आपण त्याला म्हणतो डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डची स्थापना झाली होती? तर त्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहित पाहिजे, ते काय आहे, लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन हे त्याचं उत्तर आहे. का उत्तर आहे? कारण स्थानिक स्वराज्याचा जनक कोणाला म्हणून ओळखलं जातं, लॉर्ड रिपनला ओळखलं जातं. कारण स्थानिक स्वराज्याचा कायदा कोणाच्या काळात आला होता, लॉर्ड रिपनच्या काळामध्ये आला होता. हा लॉर्ड रिपन कोण होता? हा व्हाईसरॉय होता भारताचा. कधी आला होता हा भारतामध्ये? 1880 मध्ये हा भारतामध्ये येतो. 1884 पर्यंत हा भारतामध्ये असतो. 4 वर्ष हा काय होता, भारताचा व्हाईसरॉय होता. आणि त्यानं ज्या सुधारणा केल्या होत्या त्या सगळ्या खूप महत्त्वाच्या होत्या भारताच्या प्रगतीमधल्या. म्हणजे खूप भारतासाठी खूप चांगला. आता बाकीचे जे होते ना, लिटन सारखे लोक, हे काही भारताची प्रगती होई हा त्यांचा काही उद्देश नव्हता. ठीक आहे. त्यांची विचारसरणी दृष्ट स्वरूपाची होती. पण रिपन थोडासा भारताच्या प्रगतीकडे किंवा भारतीयांना थोडासा फायद्याचा व्हाईसरॉय म्हटलं जातं बरं का, सगळ्यात महत्त्वाचं. तर रिपन कधी आला होता? रिपन आला होता 1880, 1884 पर्यंत तो होता. ठीक आहे. स्थानिक स्वराज्याचा कायदा आला होता त्याच्या काळात. हे लिहून घ्या. मी शॉर्ट मध्ये लिहितो, स्थानिक स्वराज्य कायदा 1882. ठीक आहे, हे महत्वाची गोष्ट आहे. पुढची महत्वाची गोष्ट काय झाली होती त्यावेळेस, हंटर कमिशन. ठीक आहे. हंटर कमिशन ही कशाशी रिलेटेड आहे,
एज्युकेशनशी रिलेटेड होतं. ठीक आहे. वुड्सचा खलिता 1854 जो वुड्सचा खलिता आला होता त्याची प्रगती कशी झाली किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी जो मध्ये काळ झाला होता शिक्षणाशी संबंधित 1854 पासून तर 1882 पर्यंत त्याची पूर्ण प्रगती त्याचा आढावा घेण्यासाठी हंटर कमिशन आलेलं होतं. ही महत्वाची गोष्ट आहे 1882 मध्ये. ओके. हिल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी याच्याच काळात झाली होती. काय हिल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी जी होती ती याच्याच काळामध्ये झाली होती महत्वाची. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट जी याच्या काळामध्ये घडली होती ती काय म्हणजे 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट याच्या काळामध्ये आला होता. ही महत्वाची गोष्ट आहे. काय हे लिहून घ्या. याच्यावर आता मेन्सला क्वेश्चन विचारला गेला होता की पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणाच्या काळामध्ये आला होता, तर तो लॉर्ड रिप्पनच्या काळामध्ये आला होता. ठीक आहे. द ड्युटी ऍट द एज याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ड्युटी ऍट द एज हे त्याचं पुस्तक होतं बरं का. ड्युटी ऍट द एज कोणाचं? लॉर्ड रिप्पनचं पुस्तक. ओके. त्याच्याविषयी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती, एक तर त्याचा कार्यकाळ 1880 ते 84, स्थानिक स्वराज्याचा कायदा त्याच्या काळात आला होता 1882 मध्ये. हंटर कमिशन त्याच्या काळामध्ये आलं होतं. सगळ्यात महत्वाचं हिल्बर्ट बिल कसे संबंधित होतं की ब्रिटिश जे न्यायाधीश होते त्यांच्या लेवललाच भारतीय न्यायाधीशांना पण काम करण्याची संधी मिळावी याच्यासाठी हिल्बर्ट बिल होतं. ही महत्वाची गोष्ट होती. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जिल्हा लोकल बोर्डची जी स्थापना होती ती, आता हा जो कायदा आला होता त्याच्यातच त्या गोष्टी येतात. जिल्हा लोकल बोर्डची जी स्थापना होती 1882-83 या काळामध्ये त्याच्याच काळात आली होती. कोणाच्या? त्यानं स्थापन केले होते जिल्हा लोकल बोर्ड. याच्यावरच आयोगाने क्वेश्चन विचारला होता की जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली होती कोणाच्या काळात झाली होती? लॉर्ड रिप्पनच्या काळामध्ये झाली होती. ओके. कळतंय? क्लिअर झालं सगळ्या गोष्टी. बघा आता पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे 5 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली? हा क्वेश्चन 8 ते 10 वेळा रिपीट येतो. जर मागचा इतिहास बघितला जर तुम्ही 8-10 वर्षाचे जरी मुख्यच्या राज्यसेवा मुख्य असेल, गटब मुख्य, गटकपूर्व असेल, गटबपूर्व असेल, राज्यसेवा पूर्व असेल, 8-10 वेळा हा क्वेश्चन विचारलेला स्ट्रॅच आयोगावर. ठीक आहे. आणि त्याच्याच शिफारसीवर काय केलं होतं, तो फॅमाईन कोड आहे त्याला काय म्हटलं जातं? दुष्काळ संहिता म्हटलं जातं. 1883 मध्ये जो आला होता तो त्याच्याच बेसिसवर आला होता स्ट्रॅच आयोगाच्या. ओके. महत्वाची गोष्ट होती. हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. काय विचारले? खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली? कोणाच्या? सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग यांच्या शिफारशीनुसार हा फॅमाईन कोड बनवण्यात आला होता. फॅमाईन म्हणजे काय? फॅमाईन म्हणजे दुष्काळ. त्यांना मराठी कळत नसेल त्यांना सांगतोय. आता तुम्हाला सगळ्यांनाच कळतं पण तरी सांगतो. फॅमाईन कोड त्याला म्हटलं जातं. हे का सांगतो रे मी इंग्लिशमध्ये? आयोग कधी कधी काय करतं, फॅमाईन कोड देतं नाव. म्हणजे दुष्काळ संहिता नाही देणार. फॅमाईन कोड कोणाच्या शिफारशीवरून बनवण्यात आला म्हणून हे नावं सांगणं गरजेचं. ओके. ठीक आहे. 1883 मध्ये हा फॅमाईन कोड तयार करण्यात आला होता. हा स्ट्रॅची आयोगाने. स्ट्रॅची आयोग हा जो आला होता हा कधी आला होता? 1880 मध्ये आलेला होता. आणि हे 4 आयोगाने हे लय भारी केलं की हे 4ही आयोग काय दिले? दुष्काळाशी संबंधित आयोग दिला. आता जर फ्युचरमध्ये क्वेश्चन विचारला गेला तर खालीलपैकी कोणते आयोग हे दुष्काळाशी संबंधित असा क्वेश्चन, किंवा असं विचारलं जाईल का कॅम्पबेल आयोग कधी आला होता? लॅल आयोग कधी आला होता? हा जो मॅकडोनाल्ड आयोग आहे हा कधी आला होता? हे तुम्हाला माहित पाहिजे सरांना. हे महत्वाचं आहे. बघा आता सर 1880 मध्ये कधी काय येतोय? हा स्ट्रॅची आयोग, रिचर्ड स्ट्रॅची. आता रिचर्ड स्ट्रॅची हे अध्यक्ष होते. तो आयोग स्थापन केला होता दुष्काळाशी संबंधित म्हणून त्याला काय म्हटलं जातं? स्ट्रॅची आयोग म्हटलं जातं. कधी आलेला होता? बेसिक सांगून देतो त्याच्या मागचं कारण तुमच्या लक्षात राहील ते कायमचं. लय महत्वाची गोष्ट आहे. 1880 ला हा आयोग येतो. स्ट्रॅची आयोग. स्ट्रॅची आयोग त्याला म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण रिचर्ड स्ट्रॅची हा जो होता हा त्याचा अध्यक्ष होता. ओके. काय झालेलं होतं 1876 ते 1878 हे लक्षात घ्या. पुढे याच्यावर एक क्वेश्चन आहे आता सांगून देतो. 1876 ते 1878 या काळामध्ये काय झालेलं होतं? भारतामधल्या महत्वाच्या ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये म्हणजे मद्रास असेल, मुंबई असेल, पंजाब प्रांत असेल तिथं काय पडलेलं होतं? दुष्काळ पडलेला होता. कोणत्या काळामध्ये? 1876 ते 78 ह्या काळात आपला जो व्हाईसरॉय होता तो कोण होता? लॉर्ड लिटन होता. कोण होता? लिटन होता. ठीक आहे. म्हणजे एवढा दुष्काळ पडलेला असताना खूप लोकांची म्हणजे भारतामध्ये त्यावेळेला खूप मोठी जीवितहानी झालेली होती. खूप मोठी जीवितहानी ह्या काळामध्ये झाली होती. ह्या दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी काय झालं होतं? 1880 मध्ये स्ट्रॅची आयोग स्थापन करण्यात आला होता. बरोबर? आणि त्यांनी जे शिफारशी केल्या होत्या, ज्या रिकमेंडेशन दिल्या होत्या, त्या बेसवर काय होतं?
1883 मध्ये हा फेमाईन कोड तयार केला जातो, त्याला आपण म्हणतो दुष्काळ संहिता हा तयार झाला होता. ओके. आता बघा मित्रांनो, हा लिटन एक सगळ्यात भंगार व्हायचा होता बरं का, म्हणजे एकदम भारताविषयी त्याचं एक पण चांगली गोष्ट नाही भारतासाठी. ज्या वेळेला भारतामध्ये दुष्काळ पडलेला आहे, ह्या भाऊने 1877 मध्ये काय केलेलं होतं, दिल्ली दरबार भरवला होता. काय भरवला होता? लय महत्वाची गोष्ट आहे बरं का, दिल्ली दरबार. मी शॉर्ट मध्ये लिहितो, दिल्ली दरबार. ठीक आहे. दिल्ली दरबार यांनी भरवला होता. कशासाठी भरवला होता? जी राणी व्हिक्टोरिया होती आणि तिला भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित करायचं होतं. ठीक आहे. भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित करण्यात आलं होतं दिल्ली दरबारामध्ये. तिथं भारतामध्ये जीवितहानी होते, लोक मरताय आणि हा व्हॉइसरॉय म्हणजे सोपं पद नव्हतं, भारताचं सगळ्यात उच्च पद होतं ते. ठीक आहे. तो पूर्ण भारताचा व्हॉइसरॉय आहे आणि तो काय करतोय, या अशा प्रचंड खर्च करण्यात आला होता बघा दिल्ली दरबारावर. म्हणजे त्याला भारताचे लोक किती मारताय काय घेणं नव्हतं, इकडे काय होतंय ते. मग हा तो जो रिप्पन त्याच्या पुढचा आला होता, तो भारतात थोडासा भारतधार्जिणा होता असं तरी म्हणते. भारतासाठी त्यांनी चांगले कामं तरी केली होती, पण हे असे लिटन सारखे लोक होते. असे बरेच व्हॉइसरॉय होते की त्यांना भारताशी काही घेणं नव्हतं. ठीक आहे. ते वाटोळच करायला आलेले होते देशाचं. ठीक आहे. अशा पद्धतीने आता हे सांगायचं, त्याचे संबंध आला म्हणून त्या गोष्टी सांगून दिल्या. आता पुढचा बघा, तुम्हाला आता एक गोष्ट विचारली जाईल. त्याच्या आयोग कधी आला होता सर? 1880 मध्ये आला होता. कॅम्पबेल आयोग. कॅम्पबेल आयोगावर क्वेश्चन विचारला जाईल. काय? कॅम्पबेल आयोग कधी आलेला होता? हा हा जो आयोग होता हा याच्या आधी आलेला होता. कधी आलेला होता रे? तुम्ही लिहून घ्या, हे 1866 मध्ये आलेला होता. कधी आलेला होता? 1866 मध्ये कॅम्पबेल आयोग येतो. मॅकडोनाल्ड आयोग हा जो आलेला होता, हा कधी आलेला होता? 1900 मध्ये आलेला होता. हा पण दुष्काळाशी संबंधित होता. कॅम्पबेल आयोग पण दुष्काळाशी संबंधित होता आणि सर जेम्स लॅल आयोग हा पण कशाशी होता? दुष्काळाशी संबंधित होता. हा कधी आलेला होता? 1896 मध्ये हा आलेला होता. ठीक आहे. 1896 मध्ये हा आयोग आलेला होता. ही महत्वाची गोष्ट मला इथं तुम्हाला सांगायची होती. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, पुढची महत्वाची गोष्ट, पुढचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन ऑलरेडी राज्यसेवेने विचारला होता, पण थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला होता. आयोगाने त्यावेळेला 4 स्टेटमेंट दिले होते. कसा क्वेश्चन होता ते पण सांगतो. हे म्हणजे समाज सुधारकावर क्वेश्चन विचारला होता. कोणावर विचारला होता ते पण सांगून देतो. रामचंद्र घाटगेवर. काय म्हटलं होतं आयोगाने? का हे कालेगावचे होते, यांच्या जलसाचा महाराष्ट्रावर खूप मोठा परिणाम झाला होता. हे अशा यांचं शिक्षण 4थी पर्यंत झालेलं होतं. 3-4 स्टेटमेंट दिलेले होते आणि खाली दिलेलं होतं खालील व्यक्ती ओळखा. वरील स्टेटमेंटवरून खालील व्यक्ती ओळखा. त्याचं उत्तर होतं रामचंद्र घाटगे. त्याच्यावरच क्वेश्चन विचारला का ही जलसा हा जो कला प्रकार होता, ह्या कला प्रकाराशी खालीलपैकी कोण संबंधित नव्हते बरं का. आता चुकून बऱ्याच मुलांनी रामचंद्र घाटगे उत्तर मारलेले, कारण जलसा वाचल्या सगळ्यात महत्वाचं नाव कोण येतं? रामचंद्र घाटगे येतं, कारण त्या व्यक्तीपासून सुरुवात झालेली होती जलसाची. हा जो कला प्रकार होता, ही सुरुवात कोण केली होती? रामचंद्र घाटगेने केली होती. कधी केली होती? 1915 मध्ये केली होती. आयोगाने इथं 1915 बरं का, 1915 मध्ये याची सुरुवात होती. रामचंद्र घाटगे यांनी जलसा ह्या कला प्रकाराची सुरुवात केली होती. आयोगाने इथं फसवलं काय, का याच्याशी संबंधित कोण नव्हतं, तर ते कोण होतं? होनाजी बाळाजे होते, हे याच्याशी संबंधित नव्हते. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. भाऊराव पाटोळे आणि ज्योतिराव फाळके हे जलसाशी संबंधित महत्वाची व्यक्ती होते. सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण होती? रामचंद्र घाटगे. आता हे रामचंद्र घाटगे कुठले होते? सातारा जिल्ह्यातले होते. सातारा जिल्ह्यातलं कोणतं गाव होतं त्यांचं? काले हे गाव होतं. ठीक आहे. 4थी पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं होतं. सगळ्यात महत्वाचं, त्यांनी सुरू केलेला जो कला प्रकार होता त्याचं नाव होतं जलसा. आता तुम्ही म्हणाले जलसा काय? हा एक कलेचा प्रकार आहे. आता तमाशा कसा आहे तसा एक जलसा होता. ठीक आहे. मग त्या जलसाद्वारे ते काय करायचे? मनोरंजन पद्धतीने ते काय करायचे? सत्यशोधक जे महात्मा फुलेंचे जे विचार होते, किंवा जे सत्यशोधक चळवळीचे जे विचार होते, किंवा सत्यशोधकांचे जे विचार होते, त्या विचारांचा प्रसार त्यांनी कशाद्वारे केला होता? या जलसाद्वारे केला होता. ही लय महत्वाची गोष्ट. ठीक आहे. सत्यशोधक विचारांचा आता इथे लिहिलेलं पहा, सत्यशोधक जलसा. सत्यशोधक जलसा म्हणजे काय? सत्यशोधक जे विचार होते आणि त्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जलसा नावाचा एक कला प्रकार होता. तो कला प्रकार महाराष्ट्रावर त्याचा खूप परिणाम झाला होता त्यावेळेस बरं का. मनोरंजन पण करायचे आणि प्रबोधन पण करायचे असं पण म्हटलं. कोणी केलं होतं? रामचंद्र घाटगे हे नाव महत्वाचं. कालेगावचे होते. सातारा जिल्हा, 4थी पर्यंत शिक्षण झालेलं होतं. जलसा खूप महत्वाची गोष्ट, हा कला प्रकार रामचंद्र घाटगेने
पॉप्युलर केलेला होता आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती होते भाऊराव पाटोळे आणि ज्योतिराव फाळके. होनाजी बाळाचा याच्याशी काही संबंध नव्हता. ओके, तेच आयोगाने विचारले. पुढचा क्वेश्चन 7 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा असा क्वेश्चन विचारलेला बघा आयोगाने. काय विचारलं? खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा असा क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन विचारलेला आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन विचारला होता. सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत असा गौरव कोणाचा केला होता असा आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारला होता. रिपीट झालेला क्वेश्चन आहे. मोहम्मद अली जिन्ना बद्दल यांनी म्हटलेलं होतं. कोणाबद्दल? मोहम्मद अली जिन्ना. ठीक आहे, मोहम्मद अली जिन्ना त्याचं करेक्ट आन्सर. आता बघा, सरोजिनी नायडू यांनी मोहम्मद अली जिन्ना बद्दल काय म्हटलेलं होतं का सगळ्यात महत्वाचं गोष्ट का हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत होते. ओके, असं म्हटलं होतं. आता हिंदू मुस्लिम ऐक्याच्या राजदूतांना का म्हटलं होतं? कारण यांची जी सुरुवातीचा जो काळ होता, मोहम्मद अली जिन्नाचा जन्म कधी होता? 1876 मध्ये जन्म होता. तुम्हाला हे जन्म मृत्यू का सांगतो? कारण त्याचे संबंधित जर 1874 एखादा क्वेश्चन विचारला किंवा 1890 वर क्वेश्चन विचारला गेला, तुम्हाला माहिती जिना त्यावेळेस 14 वर्षाचे होते, ते त्यांचा काय संबंध नसणार त्याच्याशी. असं तुम्ही लॉजिक लावू शकता ना. एखादी मोठी गोष्ट विचारली, संस्था विचारली. मग 1876 मध्ये यांचा जन्म होता आणि 1948 मध्ये. ओके, ही महत्वाची गोष्ट तुम्हाला लिहायची. हिंदू मुस्लिम ऐक्याचे जन्म हे कोणाचे अनुयायी होते? सगळ्यात महत्वाची गोष्ट, दादाभाई नौरोजींचे हे अनुयायी होते. ठीक आहे, दादाभाई नौरोजींचे अनुयायी होते आणि सुरुवातीच्या काळामध्ये यांनी त्यांचं काय म्हणणं होतं की हिंदू आणि मुस्लिम यांनी एक्क्याने ब्रिटिशांविरुद्ध लढलं पाहिजे. त्यांनी खूप त्या विचारावर खूप त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक भाषणामध्ये असेल जिथं त्यांनी काम केलं असेल. आता त्यांनी सर दादाभाई नौरोजी यांचं सेक्रेटरी म्हणून पण काम केलं होतं. टिळकांच्या विचारांचा खूप प्रभाव होता. टिळकांना खूप मानायचे ते. महत्वाची गोष्ट. ठीक आहे. सुरुवातीला ते काय होते काँग्रेसमध्ये खूप महत्वाचं काम त्यांनी सुरू केलं होतं. पण 1920 मध्ये काय होतं? 1920 मध्ये ते काँग्रेसमधून बाहेर पडतात. ठीक आहे. 1920 मध्ये ते बाहेर पडतात. 1905-6च्या दरम्यान त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी खूप काम केलेलं होतं. जेव्हा बंगालची फाळणी वगैरे हे प्रकार घडले होते भारतामध्ये, त्यावेळेस हिंदू मुस्लिमांना म्हणजे त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ज्यावेळेला ब्रिटिशांनी केला होता, त्यावेळेस हे ऐक्यासाठी प्रयत्न करणारा हा व्यक्ती होता मोहम्मद अली जिन्ना. आणि याच्याविषयी त्यावेळेला काढलेले उद्गार होते. कोणी काढले होते? सरोजिनी नायडू यांनी काढले होते का हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून यांचा गौरव त्यांनी केला होता सरोजिनी नायडू. ओके, तर खाली बघा, हे प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे. असे विधान कायदे मंडळातील भाषणात त्यांनी केले होते. कोणी केले होते? मोहम्मद अली जिन्ना. मोहम्मद अली जिन्ना बद्दलचं सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक का यांनी द्विराष्ट्र सिद्धांत पण कोणी मांडला होता? मोहम्मद अली जिन्ना. मला जर क्वेश्चन विचारला गेला द्विराष्ट्र सिद्धांत कोण? तर मोहम्मद अली जिन्ना. लक्षात ठेवा. ओके, 1920 मध्ये ते काय होता नंतर त्यांचे विचार म्हणजे त्यांचं जे आहे ते काय करतात काँग्रेसमधून बाहेर पडतात. कधी पडतात? 1920. आधी सुरुवातीचं काम त्यांचं काँग्रेस बरोबरच होतं. ओके, ठीक आहे. आता पुढे पुढचा क्वेश्चन. हा फॅक्च्युअल क्वेश्चन होता सरांना. मला माहित असेल तर उत्तर निघतं याचं. आता तुम्हाला अच्युत बळवंत कोल्हटकर हे माहीत असतील. याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचून जाता. आता हे जे आहे 1899 मध्ये गुराखी हे जे वृत्तपत्र होतं हे कोणी सुरू केलं होतं? लना जोशी यांनी सुरू केलं होतं. मग अचं 3 मी शोधतोय. अचं 3 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचले. तुम्हाला एक जरी माहित असतं तरी उत्तरापर्यंत तुम्ही आरामात पोहोचले असते. बघा, भाला हे जे वृत्तपत्र होतं हे कोणी सुरू केलं होतं? भोपटकर यांनी सुरू केलं होतं. कधी सुरू केलं होतं? 1906 मध्ये सुरू. 3 फॅक्ट भेटत आहे. भोपटकर, भाला 1906 कुठे केलं होतं? पुणे या ठिकाणी. ठीक आहे. लना जोशी, गुराखी 1899 कुठे केलं होतं? मुंबई या ठिकाणी. बघा, हरिकिशोर यवतमाळ हे जे होतं ते कोणी सुरू केलं होतं? गीर यांनी सुरू केलं. आता हे हरिकिशोर हे तुमच्या शक्यतो वाचनात नसेल आलं. आपल्याला हे भेटती माहिती कुठून भेटते? पीवायक्यू मध्ये माहिती भेटते. पुस्तकात हे शक्यतो सापडत नाही आपल्याला. आपल्याला हे देशसेवक जे आहे हे फेमस होतं नागपूरचं. हे कोणाचं होतं? कोल्हटकरांचं होतं. लक्षात घ्या. ठीक आहे. हे कोल्हटकरांचं होतं. पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर. चला पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. मी तुम्हाला जो स्ट्रॅची आयोग समजून सांगितला होता 1876 ते 1878 मध्ये भारतामध्ये पडलेला दुष्काळ. त्या दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी 1880 मध्ये स्ट्रॅची आयोग स्थापन केला होता. आणि त्या स्ट्रॅची आयोगाने काही शिफारशी केल्या होत्या. त्या शिफारशीच्या बेसवर एक दुष्काळ संहिता निर्माण करण्यात आली होती. कधी करण्यात आली होती? 1883 मध्ये निर्माण करण्यात आली होती. आणि आयोगाने रिपीट त्याच्यावरच क्वेश्चन विचारला. 10च क्वेश्चन इतिहासावर विचारायचे असतात. एका क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन फक्त स्ट्रॅची आयोग.
काय यार किती इझी क्वेश्चन आहे बघा ना. स्ट्रॅच आयोग कशाशी संबंधित होता आणि इथं काय विचारलं होतं बघा ना. 2 नंबरचा क्वेश्चन काय विचारला होता? काय विचारलं होतं रे? सिंपल विचारलेलं होतं. कुठे गेला तो क्वेश्चन? नाही. बघा. खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीवरून दुष्काळ संहिता, दुष्काळाशी संबंध. खाली विचारलं स्ट्रॅच आयोग कशाशी संबंधित. म्हणजे अशा पद्धतीने क्वेश्चन रिपीट होत आहे वारंवार त्याच गोष्टींवर. तर काय होता कशाशी संबंधित होता तो दुष्काळ उपाययोजनाशी संबंधित होता. 1876 ते 1878 मध्ये जीवितहानी खूप झाली होती. भारतामध्ये मद्रास झालं, मुंबई झालं, पंजाब झालं या प्रांतांमध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला होता मित्रांनो. त्या काळात लिटन साहेब जे व्हाईसरॉय होते त्या काळात दिल्ली दरबार घडवला होता त्यांनी 1877 मध्ये. जी व्हिक्टोरिया राणी होती तिला भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित केलं होतं. प्रचंड पैसा उधळला होता त्या ठिकाणी. भारतामध्ये लोक मरताय त्याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. मग पुढे जाऊन तो स्ट्रॅची आयोग येतो 1880 मध्ये. तो काही रिकमेंडेशन देतो, शिफारशी देतो या दुष्काळाशी संबंधित याला कसं कंट्रोल केलं जाईल, याच्यावर उपाययोजना कोणत्या कोणत्या आहेत. त्याच्या बेसिसवर 1883 मध्ये काय घडतं, एक फॅमाईन कोड तयार केला जातो. एक फॅमाईन कोड त्याला म्हटलं जातं. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, दुष्काळ संहिता म्हणतो. आणि हा फॅमाईन कोड पुढे दुष्काळासाठी म्हणजे दुष्काळ कमी कसा म्हणजे दुष्काळ हा पडणार नाही याच्यावर उपाययोजना कोणत्या असतील, काय काय असतील त्या संहितेमध्ये सगळं मेन्शन केलं. ओके. चला आता पुढचा क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये. आणि हा क्वेश्चन 10 नाही 15-20 वेळा रिपीट झालेला असतो. त्याच्यापेक्षा जास्त. आत्ता पण मेन्सला पण आला होता घटकाच्या. त्याच गोष्टीवर क्वेश्चन विचारला होता. सारखा 1920 मध्ये स्थापन झालेला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? आता आपण त्याला काय म्हणतो, आयटक म्हणतो. आपण हे वाचलं असलं आयटक किंवा आपण असं वाचलं असेल बघा, तुम्ही असं वाचलं असेल आयटक. आयटकची स्थापना कधी झाली? 1920 मध्ये झाली होती. ठीक आहे. अखिल भारतीय लेवलची पहिली कामगार संघटना, अखिल भारतीय बरं का, अखिल भारतीय लेवलची कामगारांसाठी काम करणारी पहिली संघटना कोणती होती? आयटक होती, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. तिचे पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय होते. कोण होते? लाला लजपत राय. नंतर पुढे जाऊन तिसऱ्या चौथ्या याचे कोण होते? चित्तरंजन दास होते. हे पण लक्षात ठेवा, महत्वाच्या गोष्टी होत्या. आता हे जे यांचं जी काय म्हणतात त्याला, याचे जे अध्यक्ष स्थान भूषवलं होते कोणी होतं? लाला लजपत रायांनी भूषवलेलं. बरोबर. आणि ही जी मीटिंग होती किंवा ही जी सभा भरलेली होती, त्याचं जे अध्यक्षस्थान लाला लजपत राय यांनी भूषवलं होतं. पण त्यावेळेला विठ्ठलभाई पटेल असतील, मोतीलाल नेहरू असतील, अॅनी बेझंट, मोहम्मद अली जिन्ना हे सगळे ह्या सभेसाठी उपस्थित होते बरं का. त्याचे अध्यक्षस्थान कोणाकडे होतं? लाला लजपत राय यांच्याकडे होतं. आणि त्यावेळेस ते काँग्रेसचे पण अध्यक्ष होते बरं का, लाला लजपत. ठीक आहे, हे लक्षात घ्या. महत्वाची गोष्ट आहे लाला लजपत राय. पर्याय क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर आहे. मला आयटक बद्दल काय कळतंय? आयटकची स्थापना 1920 ला झालेली. ते पहिले अध्यक्ष कोण होते? तर आपले लाला लजपत राय होते. कशाशी संबंधित होती? कामगारांशी संबंधित होती. आणि अखिल भारतीय लेवलची कामगारांसाठी काम करणारी पहिली अखिल भारतीय, महत्वाचा शब्द वापरतोय मी, अखिल भारतीय. जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला गेला तर भारतात कामगार चळवळीचे जनक कोण आहे? तर कोण येते? नारायण मेघाजी लोखंडे. मेघाजी लोखंडे हे नाव लक्षात ठेवा. हे काय, कामगार चळवळीचे जनक म्हणून यांना ओळखलं जातं. ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न हे कंप्लीट केले आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो. तर हे खूप महत्वाच्या गोष्टी मी घेतोय याच्यामध्ये. त्याच्यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक PYQचं अनालिसिस करताना अशा पद्धतीने करा किंवा पेपर सोडवताना अशा पद्धतीने सोडवा. तुमच्याकडे इतकं नॉलेज असं गॅदर कराल आणि त्याचा फायदा प्रचंड. त्याच गोष्टी ऑप्शनचा क्वेश्चन बनतो. क्वेश्चनचा ऑप्शनचा क्वेश्चन मी सगळं एक्सप्लेन करतोय तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला मी सगळे दुष्काळ आयोग कधी कधी आले त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाईल. कॅम्बेल आयोग कधी आला? लॅल आयोग कधी आला? मॅकडोनाल्ड आयोग कधी आला? कशाशी संबंधित होता? क्वेश्चन विचारला जाईल ना. सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर सांगितल्या. चला आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.